हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू स्वातीज किचन। आज आपण सकाळच्या घाईमध्ये झटपट बनणारी ही रेसिपी बनवणार आहोत। तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बाजूचा बेल आयकॉन देखील प्रेस करा। बघू शकता अगदी मऊ लुसलुशीत असे हे सेंड डोसे तयार होतात आणि याच्यासोबत आपण चटणी देखील बनवणार आहोत आणि तेही अगदी 10 मिनिटात बनते। चला तर मग वेळ न घालवता झटपट या रेसिपीला सुरुवात करूयात। तर याच्यासाठी मी 1 वाटी रवा घेतलेला आहे। 1 वाटी रव्यामध्ये 6 सेंड डोसे मीडियम साइजचे तयार होऊन निघतात। तर हा रवा आपण मिक्सर जारमध्ये घालणार आहोत आणि सेम वाटीने पाऊण वाटी दही घालायचं आहे। म्हणजे एका वाटीला थोडंसं कमी दही घातलंय आणि हे दही जास्त आंबट नाहीये। 2 चमचे पोहे खायच्या चमच्यानी जाडे पोहे घातलेत। मीठ घातलेलं आहे चवीनुसार आणि अर्धी वाटी पाणी घालत आहे आणि हे सगळं आपल्याला मिक्सरवरती बारीक वाटून घ्यायचं आहे। तर बघू शकता मी मिक्सरवरती बारीक वाटून घेतलेलं आहे। पाण्याची कन्सिस्टन्सी आपण बॅटर चेक करून नंतर वाढवू देखील शकतो। तर थोडं घट्ट झालंय बॅटर। तर आता आपण हे एका भांड्यामध्ये काढून घेऊयात बॅटर आणि या मिक्सरच्या भांड्यामध्ये विसरून मी परत अर्धी वाटी पाणी या बॅटरमध्ये घालत आहे। बघू शकता मिक्सरचं भांडं विसरून घेतलंय आणि ते पाणी मी याच्यामध्ये घातले आणि चांगलं मिक्स करायचं आहे आपल्याला। इडलीचं बॅटर जसं असते तितकंच घट्ट आपल्याला हे बॅटर ठेवायचं आहे। तर मी चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे। कन्सिस्टन्सी दाखवते मी तुम्हाला, बघू शकता अशी हवी आहे आपल्याला। तर आता आपण हे झाकण ठेवून 5-1 मिनिटं रेस्ट करायला ठेवायचं आहे। हे रेस्ट करत आहे तोवर आपण चटणी बनवून घेणार आहोत। तर यासाठी मी हा एक पॅन घेतलाय। पॅनमध्ये अगदी अर्धा चमचा तेल घालायचं आहे आणि 3 चमचे शेंगदाणे घालत आहे मी। शेंगदाणे चांगले भाजून घ्यायचे आहेत या तेलामध्ये आपल्याला, म्हणजे शेंगदाण्याचा कच्चेपणा दूर झाला पाहिजे इतपत आपल्याला हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे। शेंगदाणे भाजून झाले का त्याच्यामध्येच 2 चमचे डाळवं घालायचं आहे। डाळवं जास्त भाजायची गरज नसते आणि 1 चमचा मी या ठिकाणी जिरं घालत आहे। आता गॅस बंद करून घेतलाय आणि या गरम पॅनवरतीच डाळवं आणि जिरं अशा प्रकारे आपण भाजून घेणार आहोत। तर हे सगळं व्यवस्थित पॅनच्या हीटनीच भाजून निघतं आणि आता हे थंड होऊ द्यायचं आहे। हे सगळं छान थंड झालेलं आहे आणि आता हे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेणार आहोत। थोडासा कोथिंबीर आहे जो मी स्वच्छ धुतलाय आणि तो याच्यामध्ये घालायचा आहे। 2 हिरव्या मिरच्या घेतल्यात ज्यामधनं कापून घेतल्यात मी आणि त्याचे 4 तुकडे मी याच्यामध्ये घालत आहे। हिरव्या मिरच्या तुम्ही तुमच्या टेस्टच्या अकॉर्डिंग कमी जास्त करू शकता। त्याच्यानंतर थोडीशी साखर घातली आहे, अगदी अर्धा चमचा। त्याच्यानंतर मीठ घालायचं आहे चवीनुसार। तर साखरेमुळे टेस्ट खूप छान येईल आपल्या या चटणीला। आणि त्याच्यानंतर 2 चमचे दही घालणार आहे मी या ठिकाणी। तर दही नसेल तर त्याऐवजी तुम्ही लिंबाचा रस देखील घालू शकता। दही जास्त आंबट नाही आहे। 2 चमचे दही घातले आणि थोडंसं पाणी घालायचं आहे आणि मिक्सरवरती हे बारीक फिरवून घ्यायचं आहे। तर पाण्याचं प्रमाण तुम्हाला चटणी किती घट्ट किंवा किती पतली हवी आहे त्याच्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। तर बघू शकता मी इतपत घट्ट ठेवली आहे ही चटणी। आता ही चटणी आपण एका वाटीमध्ये काढून घेऊयात। तर अगदी झटपट बनणारी ही रेसिपी आहे, अजिबात वेळ लागत नाही, घरच्याच साहित्यात बनते। तर आता आपलं हे बॅटर आहे मस्त रेस्ट करून झालेलं आहे। तर परत एकदा व्यवस्थित ढवळून घेणार आहोत आपण आणि बनवायच्या जस्ट आधी आपल्याला ह्याच्यामध्ये 2 चिमूट खायचा सोडा, बेकिंग सोडा घालायचा आहे आणि छान मिक्स करून घ्यायचा आहे। तर जस्ट बनवायच्या अगोदरच आपल्याला याच्यामध्ये खायचा सोडा घालायचा आहे। आता या ठिकाणी मी एक पॅन घेतलाय, डोस्याचाच तवा आहे। अगदी 2-3 थेंब तेल घातले आणि टिश्यू पेपरनी पुसून घ्यायचं आहे। याला खूप जास्त तेल देखील लागत नाही आणि तवा आपल्याला चांगला गरम होऊ द्यायचा आहे। तर तवा चांगला गरम झाला की आपलं जे बॅटर आहे तर ते बॅटर घ्यायचे, परत एकदा ढवळून घ्यायचं आहे व्यवस्थित। आणि तुम्हाला जितक्या मोठ्या आकाराचे हे सेंड डोसे बनवायचे आहेत पळीमध्ये तितकं बॅटर घ्यायचं आहे आणि जस्ट या ताव्यावरती आपल्याला सोडून द्यायचं आहे। तर आपल्याला पसरवायचं अजिबात नाही, तर बस सोडून द्यायचं आहे। बघू शकता किती मस्त याच्यावरती बबल येत आहेत, छान जाळी आपोआप याच्यावरती येते। तर जोपर्यंत वरचा भाग कोरडा होत नाही तोवर आपल्याला हा डोसा
भाजू द्यायचा आहे। तर वरचा भाग चांगला कोरडा झाला की हा डोसा आपला मस्त भाजून रेडी झाला आहे। वरच्या साईडनी भाजायची अजिबात गरज नाही, एका साईडनीच भाजायचे। तर बघू शकता जाळी खूप मस्त आली आहे। दुसरा डोसा देखील सेंड डोसा मी अशाच पद्धतीने बनवायला ठेवलेला आहे आणि एवढे सारे डोसे बनून रेडी झालेत। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय बाय।